नमस्कार, मी संगीता कनोजिया। आपण पाहता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। ठाण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत। भटक्या कुत्र्यांसाठी आश्रयघर त्वरित बांधण्यात यावं, रहिवाशांची मागणी। इंटरनेटवरून लोकलचे पास बुक करण्याची मध्य रेल्वेची नवी सुविधा। सावरकर नगर येथील सचिन तेंडुलकर मिनी स्टेडियमची दुरावस्था। क्रीडाप्रेमी पालिकेविषयी नाराजी। घेऊया एक अल्पशा विश्रांती। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। ठाणे महापालिकेच्या तोकड्या उपाययोजनांमुळे कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून भटक्या कुत्र्यांसाठी आश्रयघर त्वरित बांधावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। ठाणे शहराचा विस्तार गेल्या काही वर्षात वेगाने झाला आणि त्याचबरोबर नागरीकरणाच्या समस्यांनीही वेग घेतला। ठाण्यात सध्या अन्य मूलभूत समस्यांसोबतच भटक्या कुत्र्यांची दहशत रहिवाशांना भेडसावू लागली आहे। रात्री घरी परतणाऱ्या तसंच परिसरात खेळणाऱ्या लहान मुलांना आणि वाहन चालकांना सतत या दहशतीखाली वावरावं लागत आहे। ठाण्यातील आजची लोकसंख्या 15 लाखांहून अधिक आहे, तर भटक्या कुत्र्यांची संख्या ही अंदाजे 45,000 इतकी आहे। ठाण्यात कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम थंडावल्यामुळे गेल्या काही महिन्यात ही संख्या अधिकच वाढली आहे। त्यामुळे ठाण्यात भटक्या कुत्र्यांच्या झुंडी वाढू लागल्या आहेत आणि या झुंडी रहिवाशांना आपलं भक्ष बनवू लागल्या आहेत। ठाण्यातील अनेक भागांमध्ये कुत्र्यांची दहशत पसरली आहे। रात्री उशिरा परतणारे, बाहेर मैदानात खेळणारी मुलं, व्यायामाला जाणारे वृद्ध, दुचाकीस्वार या सर्वांना या कुत्र्यांच्या दहशतीनं अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे। त्यातून कुत्रा चावल्यानंतर होणाऱ्या रेबीजच्या भीतीनंही अनेकांना ग्रासलं आहे। ठाण्यात भटक्या कुत्र्यांसाठी आश्रयघर नसल्यानं पकडलेल्या अनेक कुत्र्यांना पुन्हा सोडून द्यावं लागत आहे। त्यामुळे आश्रयघराची मागणी जोर धरू लागली आहे। वारंवार तक्रारी करूनही ठाणे महापालिका या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते सत्यजित शहा यांनी दिली, तर दुसरीकडे ठाण्यातल्या अनेक रहिवाशांनी कुत्र्यांमुळे दहशत वाढली असल्याचं सांगितलं। ठाणे महापालिकेने निर्बीजीकरणाच्या कामासाठी एका गैरशासकीय संस्थेला कंत्राट दिलं होतं, त्याद्वारे 2102 कुत्र्यांवर मोहीम यशस्वी झाल्याची माहिती ठाणे महापालिकेतर्फे देण्यात आली आहे। मात्र या कंपनीचं कंत्राट एप्रिलमध्ये संपलं असून अद्याप नवीन कंपनी नियुक्त करण्यात आलेली नाही। त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढायला अनायासे मदतच झाली आहे। मात्र निविदा प्रक्रिया येत्या महिन्याभरात पूर्ण होण्याबरोबरच आश्रयघरांसाठी जागेची पाहणी सुरू असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर DN नरे यांनी दिली। मात्र पालिकेच्या या सुस्त धोरणाचा फटका सर्वसामान्यांना बसत असून या गंभीर प्रश्नांकडे पालिकेने त्वरित लक्ष द्यावं यासाठी विविध मोहिमा रहिवासी स्वतः राबवणार आहेत। जनतेच्या रक्षणासाठी रात्रंदिन तत्पर असणाऱ्या पोलीस यंत्रणेचा भाग असलेल्या ठाणे बॉम्ब शोधक पथकाच्या कार्यालयाची अवस्था मात्र अतिशय दयनीय आहे। अनेक सुविधांचा अभाव असलेल्या या कार्यालयात अग्निशमन यंत्रणा देखील नाही। वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या कंपाऊंडमध्ये ग्रामीण आणि शहर बॉम्ब शोधक पथकाची कार्यालये आहेत। तळ अधिक 1 मजल्याची ही इमारत असून शुक्रवारी रात्री याच कार्यालयात केमिकलचा स्फोट होऊन 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते। कार्यालयाची इमारत अतिशय जुनी झाली असून इमारतींना मागील बाजूस तडे गेले आहेत। कार्यालयाचे दरवाजेही तुटलेले आहेत। जीवावर उदार होऊन बॉम्ब निकामी करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर सोडण्यात आली आहे। साधी अग्निशमन यंत्रणाही या कार्यालयात नाही। 1 अधिकारी आणि 12 पोलीस कर्मचारी येथे आहेत। बॉम्ब शोधण्यासाठी पथकात 3 श्वान असून ते देखील येथे असुरक्षित आहेत। ठाण्यात शहर आणि ग्रामीण पोलिसांची सुसज्ज अशी मुख्यालये आहेत। शहरातील अनेक पोलीस स्टेशनचे नूतनीकरणही करण्यात आलं आहे। मात्र बॉम्ब शोधक पथक या सुविधांपासून वंचित का आहे असा प्रश्न अनुत्तरित आहे। शुक्रवारी झालेल्या स्फोटाची चौकशी सुरू आहे। श्वानांना प्रशिक्षण देण्यासाठी काही केमिकल येथे असतात अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त KP रघुवंशी यांनी दिली आहे। मात्र येथील केमिकल कोणत्या प्रकारचं होतं याची माहिती अद्याप मिळालेली नाही। केमिकल ठेवण्यात थोडा हलगर्जीपणा झाल्याची अप्रत्यक्ष कबुली देखील रघुवंशी यांनी दिली आहे। केमिकल स्फोटात जखमी झालेल्या 5 पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार करून त्यांना शनिवारी घरी पाठवण्यात आलं आहे। स्फोट झाल्यानंतर शुक्रवारी रात्री PN पाताडे, PC पाटील, BN खैरे आणि अन्य दोघांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं।
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. उपनगरीय लोकल प्रवाशांना आता तिकीट खिडक्यांच्या रांगांमध्ये उभे राहून पास काढण्याची गरज नसून त्याऐवजी इंटरनेटवरून लोकलचे पास बुक करण्याचं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे. यासाठी IRCTC वेबसाईटवरून तिकीट बुक करण्याची सोय करण्यात आल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं. तिकिटांच्या रांगेत उभं राहून अनेक जण पास काढतात. तिकीट आणि पास काढण्यासाठी एकच रांग असल्यानं या रांगेत प्रवाशांचा बराच वेळ जातो. हे पाहता इंटरनेटवरून लोकल गाडीचा मासिक पास, तिमाही, अर्धवार्षिक आणि वार्षिक पास बुक करण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी IRCTCच्या वेबसाईटवरून हे पास बुक करू येऊ शकतं. बुक केल्यावर 96 तासात त्या प्रवाशांच्या पत्त्यावर विनामूल्य पोहोचवण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं. इंटरनेट मार्फत उपनगरी सीझन तिकिटाचे बुकिंग आठवड्याच्या सर्व दिवशी पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत करता येणार आहे. याचं शुल्क इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि कॅश कार्डद्वारे भरण्याचीही सोय करण्यात आली आहे. तसंच आधार कार्ड, पॅन कार्ड, रेल्वेनं दिलेले सीझन तिकीट ओळखपत्र, पासपोर्ट, फोटो असलेलं केंद्र आणि राज्य शासनाने दिलेलं ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स, फोटो असलेले क्रेडिट कार्ड, प्रवासाच्या तारखेपूर्वी 10 दिवस अगोदरपासून 2 दिवस अगोदरपर्यंत उपनगरी सीझन तिकिटांचं ॲडव्हान्स बुकिंग करता येणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची अखेरच्या कसोटीतील खेळी पाहण्यासाठी जगभरातील त्याचे चाहते उत्सुक असताना ठाण्यात मात्र सचिन दुर्लक्षितच आहे. तेंडुलकरच्या नावाने ठाणे महापालिकेनं सावरकर नगर येथे बांधलेल्या मिनी स्टेडियमची दुरावस्था झाली असल्यानं क्रीडाप्रेमीत पालिकेविषयी नाराजी आहे. ठाणे जिल्ह्यात दादोजी कोंडदेव हे एकच स्टेडियम आहे. वागळे स्टेट, लोकमान्य नगर, महात्मा फुले नगर परिसरातील क्रीडाप्रेमी तसंच खेळाडूंसाठी स्टेडियम असावं अशी मागणी पुढे आल्यानंतर पालिकेनं काही वर्षांपूर्वी सावरकर नगर येथे मिनी स्टेडियम बांधलं होतं. या स्टेडियमला सचिन तेंडुलकरचं नाव देण्याचे सोपस्करही पालिकेनं उरकले. मात्र सध्या या स्टेडियमची दुरावस्था झालेली आहे. स्टेडियमला 3 पाळ्यात पुरेसे सुरक्षा रक्षक नाहीत. त्यामुळे या परिसरातील तरुण अनैतिक धंद्याकरता या स्टेडियमचा वापर करतात. जशी रात्र चढते तसा या स्टेडियमचा वापर मद्य पार्ट्यांसाठी होतो. स्टेडियमचे पत्रे तुटलेले आहेत. संरक्षक भिंत नसल्याने कोणीही स्टेडियममध्ये प्रवेश करू शकतो. या परिसरातील तरुणांना खेळाची गोडी लागावी, होतकरू क्रीडापटूंना प्रशिक्षण मिळावं या उद्देशाने स्टेडियमची उभारणी करण्यात आली होती. पण येथे कोणतेही क्रीडा सामने भरवले जात नाहीत. या स्टेडियमचा ताबा स्थावर मालमत्ता विभागाकडे होता. त्यामुळे स्टेडियमकडे दुर्लक्ष झालं होतं. पण आता तो ताबा मिळाल्याने या स्टेडियमचा खेळासाठी वापर करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांनी दिली आहे. आपला काही तक्रार व सूचना असल्यास आमचा पत्ता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज, लक्ष्मण कनोजिया, शिवशक्ती अपार्टमेंट्स जवळ, चंदनवाडी, ठाणे. तर उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.